अरे भावड्या, पुढं कुठं चालला? थांब जरास. बघ, बघू जरास तुला टक्केवारी म्हणजे शेकडेवारी म्हणजे पर्सेंटेज अवघड जात आहे ना. अरे सगळ्या जगातलं सगळ्यात सोपं गोष्ट तीच आहे भावड्या, कारण आपण नेहमी रेग्युलर व्यवहारामध्ये वापर करतो. चल बघ, शेकडेवारी या नावातच शेकडा आहे. शेकडा म्हणजे काय रे? 100. 100 नाही, 100शी तुलना करणे. कम्पेअर विथ 100. एवढीच इंग्लिश येते बरं काय मला, हा कोणा सांगू नको. चल मग, शेकडेवारी म्हणजे आपण काय करतो, कोणती गोष्ट असेल तर त्याला काय करतो आपण 100 सोबत काय करतो, कम्पेअर करतो. काय करतो रे राजा? कम्पेअर करतो. म्हणजे कम्पेअर करणे म्हणजे काय करणे? पर्सेंटेज काढणे. आपण एखाद्याला म्हणलं तुला किती मार्क पडले, ते म्हणजे 460 पडले. किती टक्के पडले म्हणलं की ते मग आपण किती टक्के पडले याचा अर्थ कळाला का तुला? म्हणजे ते आपण 100 सोबत कम्पेअर करू राहिलो, म्हणजे 100 सोबत कम्पेअर करू राहिलो. यालाच आपण म्हणतो पर्सेंटेज, म्हणजे शेकडेवारी म्हणजे टक्केवारी. कळालं का तुला? एकदम सोपं आहे. आपण काही म्हणतो, कुठं काय गेलं, कोणी काही वस्तू आणली, आता कोणती अरे थोडी खराब झालेली आहे आणि थोडी चांगली आहे, म्हणजे किती टक्के चांगली आहे किती टक्के खराब आहे आपण म्हणतो, पर्सेंटेज विचारतो. ते 50% चांगलं आहे बाबा, 50% तुझ्या कामी येईल. म्हणजे यालाच आपण काय केलंय? 100 सोबत तुलना केलेली आहे. आलं लक्षात? टक्के आलं की ती 100 सोबत तुलना केलेली. उदाहरणार्थ एखादी वस्तू घेतली आपण, ती वस्तू किती रुपयाला? 400 रुपये. आणि यावर आपल्याला काय केलं? 10% पर्सेंटेज दिलं, 10% त्याने डिस्काउंट दिलं. बघ आता याच्यामध्ये बी बघ शब्द अलग अलग आहेत बघ. जीएसटी असेल, जीएसटी असेल, डिस्काउंट असेल, कमिशन असेल. लक्षात, ह्या गोष्टी वेगळ्या आहेत पण त्याच्या नाव अलग आहेत, पण काम एकच आहे. आता जीएसटी म्हणलं की काय, ही जी वस्तू याच्यामध्ये जीएसटी ऍड होणार, बरोबर आहे. डिस्काउंट जे असणार, समजा उदाहरणार्थ 10% काढायचे 400चे, सिंपल आहे. 100ला 10, 200ला 20, 300ला 30, 400ला 40. आता 40 रुपये तर फिक्स झाली. जर आपल्याला आता 40 रुपये फिक्स झाली, बरोबर आहे. 400 रुपयाची वस्तू, याच्यावर 40 रुपये 10% डिस्काउंट निघत आहे, बरोबर आहे. जसं गावाकडे आपण पाहतो, सावकार लोक व्याजाने पैसे देतात, 5%, 10%, आहे का नाही. लयच अडकलं तर 20%, आहे का नाही. आणि लयच दुखण्याचं काय, हॉस्पिटलचं काम असेल तर रान लिहून घेते, प्रॉपर्टी लिहून घेते आणि तिथे 25%, हे का नाही. असे हे जे टक्के आहे, हे टक्के म्हणजेच काय भाऊ? पर्सेंटेज. आणि आपल्याला हे कळणं गरजेचं आहे, कारण आपल्याला रोजच ते एक्झाम जाऊ दे, शाळा जाऊ दे समजा, पण फ्युचरमध्ये तुला कंटिन्यू व्यवहारामध्ये तुला वापर करावा लागते. कारण काय माहिती आहे का, आपण जर कोणाचे पैसे घेतले 5% तर आपल्याला कळायला पाहिजे, हे का नाही. किंवा एखादी वस्तू घेतली, आता 400 रुपयाची एखादी वस्तू घेतली आपण, लगेच आपल्याला काय पाहिजे? डिस्काउंट 40 रुपये, 10% डिस्काउंट आहे, लगेच क्लिक व्हायला पाहिजे घे 40%. मग विदाऊट पेन, विदाऊट वही. इथून पुढे काय करणार आहे? मोस्टली मी विदाऊट पेन, विदाऊट वही, मला हे आवडत नाही. डायरेक्ट गप्पा तुला माहिती आपले शब्द बी कसे आहे का नाही. चल मग, सिंपल आहे. आता जर येतात 40 रुपये जर डिस्काउंट दिलं ना भावड्या, हे काय होते त्याच्यातून? गपकन मायनस होते. म्हणजे वस्तू काय तिला पडणार आपल्याला? 360 रुपयाला पडणार, डिस्काउंट मिळालं तर, बरोबर आहे. पण एखाद्याला 400 रुपयाला आपली वस्तू विकायची, ते काय मला मी 10% कमिशन घेईन, तरी ती वस्तू 400ला ते विकणार आणि 40 रुपये त्याचे घेणार. आपल्याला किती येणार? ऍक्च्युअल व्हॅल्यू किती येणार? तो आपल्याला 360 रुपये आपल्याला देणार, 40 तो घेणार आणि वस्तू किती लिखणार? तो 400 लिखणार. हे झालं त्याचं कमिशन झालं. कमिशन म्हणजे आपल्या भाषेमध्ये आपण दलाली म्हणतो, माहिती ना तुला, हे का नाही. चल मग, आणि जीएसटी. आता जीएसटी जर म्हणलं तर काय होतं? कोणती वस्तू घेतली, आता 1 नेशन 1 टॅक्स आहे मोदी सरकारनं, माहिती आहे तुम्हाला. तर यामध्ये आपल्याला काय करावं? काही पण वस्तू घेतली तर आपल्याला काय करावं लागतं? त्याचं जीएसटी पेड करावं लागते सरकारला, बरोबर आहे. तर त्या बदल्यामध्ये मग 40, जी वस्तूची किंमत येतो ही 400 रुपये, बरोबर आहे. आणि यावर मग 10% जीएसटी म्हणलं ते, तर याचा अर्थ 40 रुपये तुला एक्स्ट्रा पेड करावं लागणार. म्हणजे टोटल अमाऊंट किती पेड करावं लागणार तुला? 440 रुपये अमाऊंट पेड करावं लागणार. कळालं का? आता थोडीफार तरी तुला पर्सेंटेज म्हणजे शेकडेवारीची डेफिनेशन म्हणजे व्याख्या कळाली असं भावड्या. तर चल मग, मला आता काय करतो, मी तुला एक सोपं गणित देतो. एवढं सोपं आहे, एवढं सोपं आहे, तुला वही लागत नाही, पेन लागत नाही, फक्त तुझ्या मनात इच्छा पाहिजे, आहे का नाही. बाकीचे तर रील पाहतो, कारण त्या रील पाहिल्याशिवाय तुझा दिवस चांगला जात नाही, हे मला बी माहिती, त्या बी बघ. पण याबरोबर मला गणिताचं उत्तर सोडल्याशिवाय पुढे जायचं नाही बरं का, सांगायला लागलो. हा, मग आता ही वस्तू समजा 500 रुपयाला आहे. किती रुपयाला आहे? 500 रुपयाला वस्तू आहे, आणि यावर 10% डिस्काउंट दिलं. काय दिलं? 10% डिस्काउंट दिलं. तर ती वस्तू ऍक्च्युअल व्हॅल्यू म्हणजे ऍक्च्युअल मार्केट प्राइस म्हणजे विक्री किंमत म्हणजे आपल्याला किती रुपयाला पडेल ती गपकन काढणार. खपकन कमेंट मध्ये भावड्या पण उत्तर फेकणार यावेळेस, आणि तायडी सुद्धा फेकणार. लाईक, शेअर, फॉलो काय काय म्हणते ते करा जरा. लय माया पातळ केली तुम्ही. कापा गप 1 मिलियन पर्यंत गेलो पाहिजे आपण, आहे का नाही. आपल्याला काय
प्रॉफिट लॉस काही नाही पाहिजे बाबा भावड्या. तू नुसतं बटन दाबलं ना, हे माझ्यासाठी पोट भरतं. नुसतं टच करायचं. तुला का पैसे लागू राहिले त्याला, नुसतं टच करायचं. तुला बी मस्त वाटतंय का नाही. चिन्ह बी तसंच आहे आपलं, आहे का नाही. टचकन करायचं. मग टचकन केल्याशिवाय पुढे जायचं नाही बरं काय. चल मग गप का.